पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 25 पर्यटक आणि एका स्थानिकासह 26 जणांचा मृत्यू. लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताची मोहीम सुरूच. कनिमोळींच्या नेतृत्वाखालील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार. संजय झा आणि श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कालच रवाना. पाकिस्तानकडून नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न. नेपाळमार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती. तर नेपाळहून येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी सुरू आहे. भारतानंतर आता अफगाणिस्तानकडून पाकिस्तान विरुद्ध जलयुद्धाची तयारी. पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी धरणे बांधण्याची अफगाणिस्तानची योजना. बलूच सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा. पिंपरीतील वैष्णवी हगवणेंचा शवविच्छेदन अहवाल. माझ्याच्या हाती वैष्णवींच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याची अहवालात नोंद. वैष्णवी हगवणेंचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचंही अहवालातून स्पष्ट. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 3 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा अशी अटकेतल्या तिघांची नावं. वैष्णवी हगवणे प्रकरणात योग्य ती चौकशी करून तात्काळ वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा. महिला आयोगाच्या बावधनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना. वैष्णवीची आत्महत्या नव्हे हत्या. चित्रा वाघ यांचा आरोप. फडणवीस सरकार कोणालाही सोडणार नाही. हुंड्यासाठी माणसाला हैवान करणाऱ्यांना शिक्षा होणारच. वाघ यांची प्रतिक्रिया. मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादीचे राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार. सुषमा अंधारेंचा सवाल. तर पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार. अंधारेंचा अजित पवारांना सवाल. वैष्णवी हगवणेच्या माहेरच्यांना राजेंद्र हगवणेंनी हुंड्याच्या नावाखाली लुटलं. 51 तोळे सोन्याचे दागिने, फॉर्च्युनर गाडी. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50,000 ते 1 लाख रुपये मागितल्याची माहिती. वैष्णवी हगवणेंच्या बाळाचा ताबा. कसपटे कुटुंबियांना नाही. बाळ सध्या निलेश चव्हाणकडे. बंदुकीचा धाक दाखवत ताबा नाकारला. वैष्णवीच्या मामांचा गंभीर आरोप. अजित पवारांच्या हस्ते हगवणे कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडीची चावी प्रदान करतानाचा फोटो समोर. कसपटे कुटुंबाचा फॉर्च्युनर गाडी हुंड्यात दिल्याचा आरोप. फॉर्च्युनर गाडी तुम्ही दिली की मागितली. हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीबद्दल अजित पवारांनी सवाल केला होता. मृत वैष्णवी हगवणेंचे वडील अनिल कसपटेंची माहिती. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवीच्या माहेरच्यांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा गाडी पोलिसांकडून जप्त. खासदार सुप्रिया सुळेंचा वैष्णवी हगवणेंच्या आईवडिलांशी संवाद. आईवडिलांच्या भावना जाणून घेतल्या. तसंच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार. सुळेंचा आश्वासन. मोदींच्या नेतृत्वात देशभरातील एकूण 103 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानकांमध्ये परावर्तित. महाराष्ट्रातील 15 स्थानकांचा समावेश. मुंबईतील 4 स्थानकांचा समावेश. मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ आज येवला मतदारसंघात येणार. यावेळी ठिकठिकाणी भुजबळांचं जंगी स्वागत केलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाविस्तार AI ॲपचं उद्घाटन. ॲपवरती शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व माहिती मिळणार असल्याची फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक. फडणवीसांचं प्रतिपादन. गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता समुद्री मार्गे प्रवास करता येणार. M2M बोटीमार्फत 4.5 तासात मालवण तर 3 तासात विजयदुर्ग गाठता येणार. मंत्री नितेश राणेंची माहिती. रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची सुरू असलेली कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा. तसंच रस्ते वाहतूक योग्य करावी. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. अनिल गोटेंच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहाची तपासणी. खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,00,000 रोकड सापडल्यानं खळबळ. रूम अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने बुक असल्यानं खोतकरांच्या अडचणीत वाढ. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज मिळावं यासाठी पैशाची मागणी करत मराठा तरुणांना गंडा. या विरोधात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांची पोलीस ठाण्यात धाव. नवी मुंबईमध्ये पत्नी घटस्फोट देत नसल्यानं पतीकडून सुपारी देऊन पत्नीची हत्या. या घटनेमध्ये 3 आरोपींना अटक तर फरार आरोपींचा शोध सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे गावात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून सख्या बहीण भावाचा मृत्यू. घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ. कौटुंबिक वादातून मुलानंच वडिलांची हत्या केली. यवतमाळच्या नेर तालुक्यातील कुरेगाव इथली घटना. मद्यपान करून आईला करत असलेली मारझोड आणि शिवीगाळ यामुळे टोकाचं पाऊल उचललं.
जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमध्ये 10 युनिट जळून खाक. आगीनंतर परिसरामध्ये धुराचे लोट. कोगनोळी टोलनाक्यावरती भीषण आग. वाहन बॅरिकेडला धडकून आग लागली. कर्मचारी थोडक्यात बचावले. विमानतळावरती मुंबई विमानतळावरती सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. 2 वेगवेगळ्या प्रकरणात 22 लाखांचा सोनं आणि 76 लाखांचं परकीय चलन जप्त. घटनेतल्या कारवाईमध्ये एका प्रवाशाला अटक केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत 1.5 लाखांचा ऐवज लंपास. मंकी कॅप घालून 5 ते 6 जणांनी दरोडा घातल्याची माहिती. दरोडेखोर घरांची रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीत कैद. वर्ध्यामध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारले. वेळोवेळी कारवाई करूनही वाळू माफियांकडून बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्यानं प्रशासनाचा निर्णय. बीडच्या गेवराई पांढरवाडी फाटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेकडून छापेमारी. पोलिसांकडून 40 लाखांचा गुटखा जप्त तर 1 आरोपी ताब्यात. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात शासकीय धानाचा अपहार. गुजरातच्या काळ्या बाजारात सर्रास विक्री होत होती. आदिवासी विकास विभागाच्या चौकशीमध्ये निष्पन्न. या प्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश. विठुरायाला अर्पण केलेले पुष्पहार नंतर कचरा डेपोमध्ये टाकले जातात. या ठिकाणी मांस मच्छीही टाकली जाते. हे तातडीनं बंद न झाल्यास आंदोलन करणार. महर्षी वाल्मिकी सेनेचा इशारा. कल्याणच्या सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांना एबीपी माझाशी बोलताना अश्रू अनावर. डोळ्यासमोर शेजारी मदतीची हाक मारत असल्याची कहाणी सांगितली. नाशिकमध्ये महापालिकेच्या सिटीलिंग बस चालकावर महिलेचा संताप. बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही बस न थांबवल्यानं महिला संतप्त. देशभरात भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन. ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात जनजागृती आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी यात्रा काढणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची घोषणा. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऑपरेशन सिंदूरची झलक. ऐश्वर्या रॉय आणि अदिती राव हैदरी यांच्याकडून सिंदूर लुकमधून एंट्री. भारतीय संस्कृतीचं जागतिक मंचावर दर्शन. ओमराऊतच्या कलाम या नव्या सिनेमाची कान फिल्म फेस्टिवलमध्ये घोषणा. धनुष डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची भूमिका साकारणार. रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी 1 मे 2026 ला प्रदर्शित होणार. 6 भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. चित्रपटामध्ये रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार. आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचं अंतिम 4 संघात आपलं स्थान त्यांनी पक्का केलंय. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये दाखल. दिल्लीवर विजय मिळवत टॉप 4 मध्ये एंट्री. गुजरात बंगळुरू पंजाबसह प्लेऑफचं तिकीट पक्का. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.